शत्रूचं सैन्य होतं 7,000 आणि गडावरती मावळे होते फक्त 700. शरण जायचा पर्याय समोर असताना 70 वर्षाच्या मराठा सुभेदाराने काय केलं, चला जाणून घेऊया. नरवीर रामजी पांगेरा यांचा अंगावरती काटा आणणारा इतिहास. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर आदिलशाहीचा दिलेर खान तब्बल 7,000ची फौज घेऊन कानेरी गडाला वेढा घालतो. गडावरचं अन्न संपलं होतं, मरण अगदी दारात होतं, पण 70 वर्षांचे रामजी पांगेरा मावळ्यांसमोर कडाडले की मावळ्यांनो, आता तट लढवायचं नाही तर शत्रूचा कोथळा बाहेर काढायचा आहे. अचानक गडाचे दरवाजे उघडले आणि दोन्ही हातात नंग्या तलवारी घेऊन 70 वर्षांचा हा सिंह 700 मावळ्यांसह शत्रूवरती तुटून पडला. अंगावरती शेकडो जखमा झाल्या, रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या, तरीही रामजींची तलवार थांबत नव्हती. या 700 मावळ्यांनी शत्रूच्या 7,000 फौजेला असं कापलं की शत्रूची फौज मागे पळू लागली. या अभूतपूर्व लढाईत रामजी पांगेरा आणि इतर सर्व मावळे शहीद झाले, पण शत्रूला गडावरती पाऊल सुद्धा ठेवून दिले नाही. स्वराज्याच्या या अदृश्य वीराचा इतिहास प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आता शेअर करा आणि कमेंट मध्ये लिहा, जय शिवराय.